गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एंडोक्राइन सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिक आहे हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह. तर डे टू डे प्रॅक्टिसमध्ये त्याचा यूज कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त प्रमाणात होतो. तर एक्झामच्या दृष्टीने हे हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे लॉंग क्वेश्चन साठी विचारले जाऊ शकतात. ओके. त्याचप्रमाणे शॉर्ट नोटसाठी यूज विचारले जाऊ शकतात. ओके. राईट अ शॉर्ट नोट ऑन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल. 2 मार्काच्या दृष्टीने ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचं डोसेज शेड्यूल विचारलं जाऊ शकतं. ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल विचारले जाऊ शकतात. तर ओव्हरऑल हा टॉपिक महत्वाचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट्स ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, असंही 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू तर आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हे हार्मोनल पिल्स यूज करतो, परंतु काही नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह बेनिफिट्स पण ते हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचे आहेत. तर ते कोणते आहेत? म्हणजे नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू पुढं पुढं हार्मोनल पिल्स यूज केले जातात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. तर आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. आपल्याला माहित आहे की कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय. ओके. ओके. तर कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे की हे we use some methods to prevent pregnancy to reversible suppression of fertility. तर हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह हे हार्मोनल प्रिपरेशन आपण फर्टिलिटी सप्रेस करण्यासाठी यूज करतो. सो दीज आर द हार्मोनल प्रिपरेशन्स वी यूज फॉर रिव्हर्सिबल सप्रेशन ऑफ फर्टिलिटी. ही त्याची डेफिनेशन आहे. ओके. तर आता कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू अलग वेगवेगळे मेथड्स आहे. हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत, काही नॉन हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पण आहेत. ओके. तर त्या मेथड्स पण आपण यूज करू शकतो. ओके. फार्मेकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू त्या मेथड डिटेलमध्ये माहित असणं तुम्हाला महत्वाचं नाही आहे. ओके. ओके. तर हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूच आजचं आपण डिस्कशन लिमिटेड ठेवणार आहोत. ओके. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही कोणकोणते हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पाहिलेले आहेत? डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसला जे हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतील त्यातलं कंटेंट काय आहे? इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ओके. म्हणजे तुम्ही कंबाईन पिल पाहिलेलं आहे. कंबाईन पिल मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन्ही ड्रगचं कॉम्बिनेशन असतं. त्याला आपण कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणतो. ओके. तर कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ओके. ओके. अजून अजून कोणते पाहिलेत? कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल पाहिले, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन असतं. प्लेन मेट्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन, कोणतं? प्लेन प्रोजेस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन ओनली पिल. प्लेन जे प्रोजेस्टेरॉनचे पिल येतात ना मेट्रॉक्सी. हां, हा, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो प्रोजेस्टिन ओनली पिल. म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असतं. प्रोजेस्टिन ओनली पिल. ओके. ओके. त्याचप्रमाणे तुम्ही इमर्जन्सी पिल्स, पोस्टकॉइटल पिल ऐकले असतील. ओके. हो. तर पोस्टकॉइटल पिल्स पण आणि अवेलेबल आहे. ओके. त्याचबरोबर इंजेक्टेबल पण करतो आपण काही. आवाज नाही क्लिअर येते काय?
3 मंथली इंजेक्टेबल असतात ना, ते पण यूज करतो आपण. ओके, 3 मंथली इंजेक्टेबल. ओके, व्हेरी गुड. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, त्यानंतर 3 मंथली इंजेक्टेबल जे ड्रग्ज आहेत, म्हणजे त्यामध्ये आपण पॅरेंटल रूटने यूज करतो. त्यामध्ये पण प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग प्रिपरेशन आपण यूज करतो, डिपॉट मेड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट किंवा नॉरइथिनरॉन. ओके, ठीक आहे. ओके, ओके. त्यानंतर ट्रान्सडर्मल पॅचेस मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन असलेले पॅचेस काही कंट्रीज मध्ये अवेलेबल आहेत. ते एव्हरी वीकली यूज करतात, 3 वीक, आणि 1 वीक ऑफ देतात. पण इंडियामध्ये मला वाटत नाही की ते अवेलेबल आहे. ओके, ट्रान्सडर्मल पॅच ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, सॉरी, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ओके, कंबाईन कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे त्यात इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन नसतं, तर ते ट्रान्सडर्मल पॅचच्या स्वरूपात अवेलेबल आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पहिले कोणकोणते हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण यूज करतो ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज इन फिमेल आणि हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज इन मेल असे 2 डिव्हिजन केलेलं आहे. तर क्लासिफिकेशन मध्ये 2 ग्रुप केलेले, हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह वी यूज इन फिमेल्स अँड हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह वी यूज इन मेल. तर पहिले असं डिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर त्यानंतर आपण हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज इन फिमेल पाहणार आहोत. त्यात पहिला आहे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण ओरली यूज करतो हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्यामध्ये कंबाईन पिल आहे. आता कंबाईन पिल म्हणजे काय? ओके, कंबाईन पिलचा अर्थ काय? कंबाईन पिलचा अर्थ आहे की त्या पिलमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही घटक असतात, त्याला कंबाईन पिल असं म्हणतात. मग कंबाईन पिल मध्ये इस्ट्रोजन पण असेल आणि प्रोजेस्टेरॉन पण असेल. तर ह्या कंबाईन पिलचे 3 प्रकार आहेत. एक आहे मोनोफेजिक पिल. ओके, दुसरं आहे बायफेजिक पिल, आणि तिसरं आहे ट्रायफेजिक पिल. ओके, कंबाईन पिलचे 3 प्रकार आहे, मोनोफेजिक पिल, बायफेजिक पिल, ट्रायफेजिक पिल. तर आपण पाहिलंय की वी हॅव डिस्कस इन कंबाईन पिल इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन प्रेझेंट. ओके, अँड देर आर 3 टाइप्स, मोनोफेजिक पिल, बायफेजिक पिल आणि ट्रायफेजिक पिल. आता मोनोफेजिक पिल म्हणजे काय? की आता हे जे कंबाईन पिल आहे, तर कंबाईन पिल्स आपण देताना एका महिन्यामध्ये जे आहे मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे, त्यात 5th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट करतो आणि कंटिन्यू 21 डेज देतो. बरोबर आहे? तर मोनोफेजिक पिल्स म्हणजे काय? की ह्या अशा पिल्स आहे त्यामध्ये इस्ट्रोजनचा आणि प्रोजेस्टेरॉनचं जे डोस आहे तो 21 दिवसांसाठी सेम असतो. मोनोफेजिक आणि त्या मोनोफेजिक पिल मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा जो डोस आहे तो थ्रू आउट 21 डेज काय असतो? सेम असतो. त्याला मोनोफेजिक पिल म्हणतात. ओके, आता बायफेजिक पिल म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर बायफेजिक पिल मध्ये इस्ट्रोजनचं कंटेन हे थ्रू आउट 21 डेज सेम असतं, परंतु प्रोजेस्टेरॉनचं कंटेन, प्रोजेस्टेरॉनचा डोस हा हा प्रोजेस्टेरॉनचा डोस हा 2 याच्यामध्ये डिवाइड असतो. पहिले पहिले जे 10 दिवस आहे त्यामध्ये लो डोस प्रोजेस्टेरॉन यूज करतो आपण, आणि नेक्स्ट 11 डेज साठी प्रोजेस्टेरॉनची रिक्वायरमेंट थोडी जास्त असते म्हणून डोस प्रोजेस्टेरॉनला स्लाइटली जास्त असतो. म्हणजे बायफिजिक पिल मध्ये काय होतं की इस्ट्रोजनचं कंटेन 21 डेज आपण जे यूज करणार आहे ते सेम असतं, परंतु प्रोजेस्ट्रॉनचं कंटेन पहिले 10 दिवस हे कमी असतं आणि नंतरचे 11 दिवस
हे जास्त असतं, त्याला आपण बायफेजिक पिल म्हणतो. लक्षात आलं तुमच्या बायफेजिक पिल्स म्हणजे काय? बायफेजिक पिल ओके. आता ट्रायफेजिक पिल, ट्रायफेजिक पिल मध्ये पण इस्ट्रोजनचं कंटेंट जे आहे ते थ्रू आउट 21 डेज सेम असतो, परंतु चेंज हा प्रोजेस्टेरॉनच्या डोस मध्ये असतो. तर प्रोजेस्टेरॉनचा डोस जो आहे तो 3 याच्यामध्ये डिवाइड असतो. ओके. इनिशियली पहिले 6 दिवस लोएस्ट डोस असतो, मॉडरेट डोस सेकंड फेज मध्ये असतो आणि थर्ड फेज मध्ये डोस इन्क्रीज केलेला असतो. म्हणजे ट्रायफेजिक मध्ये ह्या 3 फेज असतात, लो डोस, मॉडरेट डोस आणि हायर डोस. तर लो डोस जो आहे तो 1 ते 6 दिवसांसाठी दिला जातो. 7 ते 11 दिवस म्हणजे नेक्स्ट 5 दिवसांसाठी मॉडरेट प्रोजेस्टेरॉनचा डोस असतो आणि 12व्या दिवसापासून 21 दिवसापर्यंत डोस जास्त असतो. त्याला आपण ट्रायफेजिक पिल म्हणतो. म्हणजे बायफेजिक पिल आणि ट्रायफेजिक पिल आपण डिस्कस केलेलं आहे, त्याच्या आधी मोनोफेजिक पिल होतं. तर कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये 3 प्रकारच्या पिल्स असतात. ओके, आपण पाहिलेलं आहे. पहिलं पाहिलेलं आहे मोनोफेजिक पिल्स. त्यांचं मोनोफेजिक पिल्स मध्ये जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतं, ओके, कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन असतं. तर मोनोफेजिक पिल मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं जो डोस आहे तो जो आपण 21 दिवस देतो मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये तो सेम असतो, त्यामुळे त्याला मोनोफेजिक पिल म्हणतात. इस्ट्रोजनचा डोसही थ्रू आउट 21 डेज सेम आणि प्रोजेस्टेरॉनचाही डोस 21 डेज थ्रू आउट सेम. बायफेजिक पिल मध्ये इस्ट्रोजनचा डोस हा 21 दिवस सेम असतो, परंतु प्रोजेस्टेरॉनचा डोस पहिले 10 दिवस कमी असतो आणि नंतरचे 11 दिवस हा थोडा वाढवलेला असतो. त्यामुळे त्याला 2 फेज मध्ये प्रोजेस्टेरॉनचा डोस आहे, त्यामुळे त्याला बायफेजिक पिल असं म्हणतात. आणि ट्रायफेजिक पिल मध्ये इस्ट्रोजनचा डोस 21 डेज थ्रू आउट सेम आहे, परंतु प्रोजेस्टेरॉनचा डोस हा 3 फेज मध्ये डिवाइड केलेला असतो. इनिशियली 1 to 6 डेज साठी लो डोस, नेक्स्ट 7 to 11 डेज साठी मॉडरेट डोस आणि त्यानंतर 12 to 21 डेज साठी हायर डोस. त्यामुळं 3 फेज मध्ये हा डोस डिवाइड असतो, लो, मॉडरेट आणि हाय. त्यामुळं त्या पिलला ट्रायफेजिक पिल असं म्हणतात. ओके. तर मोनोफेजिक, बायफेजिक, ट्रायफेजिक पिल असे कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचे 3 प्रकार आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त करून हे मोनोफेजिक पिल्स जास्त यूज होतात. तर यापैकी तुम्ही कोणत्या पाहिलेल्या आहेत? मोनोफेजिक पाहिल्यात, बायफेजिक पाहिल्यात का ट्रायफेजिक पाहिलेल्या आहेत? बायफिजिक. मोनोफेजिक जास्त व्हायला मोनोफेज जास्त आहे. मोनोफेजिक म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा जो डोस आहे तो 21 दिवस सेम असतो. सेम असतो तो, ओके, ते जास्त कॉमनली यूज होत आहे. यूज होतो. ओके. द बायफेजिक ट्रायफेजिक पिल करण्यामागचा उद्देश असा आहे की प्रोजेस्टेरॉनची रिक्वायरमेंट आपण कमी असेल त्यावेळेस कमी द्या, त्यामुळे साईड इफेक्ट आपण कमी करू शकतो. ओके, तो त्यामागचा उद्देश आहे. ओके. आता यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे, कोणतं इस्ट्रोजन आणि कोणतं प्रोजेस्टेरॉन ते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये वापरलं जातं. तर जे कॉमनेस्ट इस्ट्रोजन वापरलं जातं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये ते इथिनिल इस्ट्रॅडिओल आहे. काय आहे? इथिनिल इस्ट्रॅडिओल. ऐकलंय तुम्ही इथिनिल इस्ट्रॅडिओल नाव? हो सर. हो सर. तर मेजॉरिटी कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये इस्ट्रोजन जो आहे जो कॉमनली वापरला जातो तो इथिनिल इस्ट्रॅडिओल आहे. इथिनिल इस्ट्रॅडिओल. प्रोजेस्टेरॉन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेस्टेरॉन वेगवेगळ्या पिल्स मध्ये आहे. नॉर्जेस्ट्रिल जे जुने पिल होते ओल्डर, त्यात नॉर्जेस्ट्रिल नावाचा प्रोजेस्टेरॉन जास्त यूज केला गेला. त्यानंतर जो प्रोजेस्टेरॉन सध्या कॉमनली यूज केला जातो कंबाईन ओरल पिल मध्ये तो लिव्होनॉर्जेस्ट्रिल आहे. ओके. ओके, लिव्होनॉर्जेस्ट्रिल. ओके. आणि रिसेंटली इथिनिल इस्ट्रॅडिओल बरोबर नवीन प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन सुद्धा अवेलेबल आहे. त्याचे
अँड्रोजेनिक Deso. ऍडव्हर्स इफेक्ट कमी आहे, तो आहे डेसोजेस्ट्री. डेसोजेस्ट्री. तर तुम्ही कोणत्या प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन मध्ये जास्त यूज पाहिलेला आहे, म्हणजे कोणता प्रोजेस्टेरॉन वापरला जातो डे टू डे? लिओनॉर्जेस्ट्रॉल. लिओनॉर्जेस्ट्रॉल. नॉर्जेस्ट्रिल. तर हे मोनोफिजिक मध्ये इथिनिल इस्ट्रोडिओल नॉर्जेस्ट्रिल कॉम्बिनेशन असू शकतं, इथिनिल इस्ट्रोडिओल लिओनॉर्जेस्ट्रिल कॉम्बिनेशन असू शकतं, किंवा इथिनिल इस्ट्रोडिओल डेसोजेस्ट्रिल कॉम्बिनेशन अवेलेबल असू शकतं. त्यानंतर आता डोस मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. डोस लक्षात राहिला तर ठेवा, नाही राहिला तर इट्स ओके. काय आहे डोस इथिनिल इस्ट्रोडिओलचा? तर इथिनिल इस्ट्रोडिओल हे एक तर 30 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम मध्ये, सॉरी 30 मायक्रोग्रॅम किंवा 50 मायक्रोग्रॅम मध्ये यूज केला जातो. रिसेंटली लो डोस इस्ट्रोजन जो आहे 20 मायक्रोग्रॅम वाला, तो पण अवेलेबल झाला आहे, 20 ग्रॅम इथिनिल इस्ट्रोडिओल. तर इथिनिल इस्ट्रोडिओलचा डोस हा इथं मायक्रोग्रॅम मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. कशात डिस्कस करणार आहोत? मायक्रोग्रॅम. तर तो 30 मायक्रोग्रॅम असू शकतो, काही पिल्स मध्ये 50 मायक्रोग्रॅम आहे, आणि रिसेंटली लो डोस इथिनिल इस्ट्रोडिओल पिल 20 मायक्रोग्रॅम पण अवेलेबल आहेत कॉम्बिनेशन विथ प्रोजेस्टेरॉन. तर इथिनिल इस्ट्रोडिओल एक तर 30 मायक्रोग्रॅम असेल, 50 मायक्रोग्रॅम असेल, किंवा 20 मायक्रोग्रॅम असेल. इतकं क्लिअर झालं तुमचं इथिनिल इस्ट्रोडिओलच्या डोस विषयी? आता प्रोजेस्टेरॉनचा जो डोस आहे तो मिलीग्रॅम मध्ये बुक्स मध्ये मेन्शन केलेला आहे. कशात मेन्शन केलेला आहे? मिलीग्रॅम मध्ये. तर हा फरक आहे. इथिनिल इस्ट्रोडिओलचा डोस कशात मेन्शन केलेला आहे? मायक्रोग्रॅम. आणि प्रोजेस्टेरॉनचा डोस कशात मेन्शन केलेला आहे? मिलीग्रॅम. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, इथिनिल इस्ट्रोडिओल जेव्हा 30 मायक्रोग्रॅम असतो तर तेव्हा नॉर्जेस्ट्रिल किती असतो, तेव्हा लिव्होनॉर्जेस्ट्रिल किती असतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर इथिनिल इस्ट्रोडिओल जेव्हा 30 मायक्रोग्रॅम असतो तेव्हा नॉर्जेस्ट्रिल किती आहे? 0.3. ओके. म्हणजे 30 मायक्रोग्रॅम वरून नॉर्जेस्ट्रिल 3 वरून तुम्हाला लक्षात राहील 0.3 आहे. इथिनिल इस्ट्रोडिओल जेव्हा 50 मायक्रोग्रॅम असतो तेव्हा नॉर्जेस्ट्रिल किती आहे? 50 वरून काय लक्षात ठेवायचं आहे नॉर्जेस्ट्रिलचं? 0.5 मिलीग्रॅम. लक्षात राहील. इथिनिल इस्ट्रोडिओल 30 मायक्रोग्रॅम असेल तर नॉर्जेस्ट्रिल किती आहे? 0.3. 0.3. इथिनिल इस्ट्रोडिओल 50 मायक्रोग्रॅम असेल तर नॉर्जेस्ट्रिल किती आहे? 0.5. 0.5 mg. ओके. लिओनॉर्जेस्ट्रिलचा डोसचा जर विचार केला तर कसं लक्षात ठेवायचं? तर इथिनिल इस्ट्रोडिओल जेव्हा 30 मायक्रोग्रॅम असतो तर लिओनॉर्जेस्ट्रिलचा डोस मिलीग्रॅम मध्ये त्या 30च्या हाफ काय येतं? 15 येतं ना, मग त्यावरून 0.15 लक्षात ठेवायचं. 15. 0.15. बरोबर आहे. नॉर्जेस्ट्रिल असतं तर 30ला 0.3 येतं, पण लिओनॉर्जेस्ट्रिल असेल तर 30ला 0.15. 15 येतं. आणि 50 मायक्रोग्रॅम असेल तर त्याचा हाफ म्हणजे 0.25 मिलीग्रॅम. तर हे असं लॉजिक तुम्ही ठेवू शकता, असं लॉजिकनी लक्षात ठेवू शकतात. आता लिओनॉर्जेस्ट्रिलच्या ऐवजी डेसोजेस्ट्रिल जर यूज केला तर इथिनिल इस्ट्रोडिओल 30 मायक्रोग्रॅम असेल तर डेसोजेस्ट्रिल पण किती आहे त्याच्या, 50. म्हणजे निम्मा. 30चा 0.15 पण मिलीग्रॅम, 0.15 मिलीग्रॅम. बरोबर आहे. इथिनिल इस्ट्रोडिओल 30 मायक्रोग्रॅम, डेसोजेस्ट्रिल 0.15 मिलीग्रॅम. ते 15 व्हॅल्यू येण्यासाठी तुम्हाला ते मी तसं सांगितलंय. डोस एक्झॅक्टली हाफ नाही आहे. इथिनिल इस्ट्रोडिओलचा डोस हा 30 मायक्रोग्रॅम म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे प्रोजेस्टेरॉन पेक्षा. लक्षात आलं? ओके. ते मायक्रोग्रॅम मध्ये आणि प्रोजेस्टेरॉन हे मिलीग्रॅम मध्ये. तर डेसोजेस्ट्रिल 0.15 मिलीग्रॅम आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की रिसेंटली इस्ट्रोजनचे 30 मायक्रोग्रॅमला ऍडव्हर्स इफेक्ट तसे कमी आहे. सुरुवातीला जेव्हा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल डिस्कवर्ड झाल्या तर त्यावेळेस हाय डोस इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन यूज केले गेले, त्यामुळे खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट त्याचे दिसून आले. त्यामुळे आता जे पिल्स अवेलेबल आहे ह्या लो डोस इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन पिल आहे. 30 मायक्रोग्रॅम किंवा 50 मायक्रोग्रॅम आपण यूज करतो ते लो डोस आहे. त्यात अजून फर्दर डोस कमी केलाय, 20 मायक्रोग्रॅमच्या पण अवेलेबल झाल्यात. तर आत्ताचे जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत ते 3rd जनरेशन पिल्स आहेत. आपण खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट पाहणार आहोत, परंतु ते ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते
हाय डोस पिल जेव्हा यूज केले तेव्हा ते नोटिफायेबल झाले. त्यानंतर आपण ते मॉडिफिकेशन करून आता लो डोस पिल्स यूज करत आहोत. ओके, आता 30 मायक्रोग्राम, 50 मायक्रोग्राम, 20 मायक्रोग्राम जे इथिनिल इस्ट्रोडियोल आहे ते हाय डोस आहे का लो डोस आहे? हे आत्ताचे जे यूज करत आहोत ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोघांचे डोस काय केलेले आहेत? लो केले. लोड कमी केलेले आहेत. त्याला आपण थर्ड जनरेशन पिल्स म्हणजे न्यूअर पिल्स असं म्हणू शकतो. ओके, तर त्यामुळं ऍडव्हर्स इफेक्ट पण खूप सारे कमी झालेले आहेत. तर इथिनिल इस्ट्रोडियोल 20 मायक्रोग्राम प्लस डेसोजेस्ट्रिल 0.15 0.15 मिलीग्राम पण अवेलेबल आहे. तर हे मोनोफिजिक पिल्स आपण कसे लक्षात ठेवायचे? हे सगळे मोनोफिजिक पिल्स विषयी मी डिस्कस केलेला आहे. यात इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचा डोस सेम राहणार आहे. आता नेक्स्ट बायोफिजिक पिल्सचे एक्झाम्पल. आता डोस वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. तुम्हाला जर कोणी विचारलं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा डोस काय, तर तुम्हाला ऍटलिस्ट हा डोस लक्षात आला पाहिजे. इथिनिल इस्ट्राडियोल 30 मायक्रोग्राम आणि लिओनॉर्जिस्टिल 0.15 मिलीग्राम. लक्षात राहील? हो सर. ओके. बायोफिजिक पिल मध्ये इथिनिल इस्ट्रोडियोलचा डोस सेम आहे थ्रू आउट 21 डेज. किती आहे तो? 35 मायक्रोग्राम. आणि लिओनॉर्जिस्टिलचा डोस किती आहे? 0.5 मिलीग्राम आणि 1 मिलीग्राम. म्हणजे पहिले 10 दिवस 0.5 मिलीग्राम, नंतरचे 11 दिवस 1 मिलीग्राम. ट्रायफेजिक पिल मध्ये इथिनिल इस्ट्रॅडिओल आणि नॉर इथिनरॉन कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इथिनिल इस्ट्रॅडिओल आणि लिओनॉर्जिस्टिल कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. तर डोस जो आहे, ओके, डोस जो आहे, ओके, डोस जो आहे इथिनिल इस्ट्रॅडिओलचा ट्रायफेजिक पिल मध्ये 35, 35, 35 आहे. ओके, मेन काय आहे? प्रोजेस्टेरॉन 3 फेज मध्ये असतं. सुरुवातीचे 6 दिवस 0.5 मिलीग्राम, त्यानंतरचे 7 ते 11 दिवस, 7व्या दिवसापासून 11व्या दिवसापर्यंत म्हणजे नेक्स्ट 5 दिवस 0.75 मिलीग्राम, आणि नंतरचे 10 दिवस 1 मिलीग्राम. ऍक्च्युली जे स्ट्रीप येते ती त्या पद्धतीनेच येते. ओके, म्हणजे 21 दिवसांसाठी जे आहे, फक्त आपल्याला कोणत्या दिवसाला कोणती घ्यायची त्या स्ट्रीपवर मेन्शन जसं असतं त्याच्यानुसार सिक्वेन्स आहे 1 2 3 4 5 त्यानुसार ते करायचं आहे. हे झालं ट्रायफेजिक पिल्स. इथिनिल इस्ट्रॅडिओल 35, 35, 35, नॉर इथिनरॉन 0.5, 0.75, 1 मिलीग्राम. म्हणजे प्रोजेस्टेरॉन किती फेज मध्ये दिला जातो? किती फेज मध्ये दिला 3. जातो? 3. म्हणून 3. तर सुरुवातीला इस्ट्रोजनचा डोस मी तुम्हाला सांगितलं की सेम राहतो, परंतु आता काही प्रिपरेशन असे आलेत की इस्ट्रोजनचा डोस पण मॉडिफायबल आहे. परंतु ट्रायफेजिक पिल विचारलं तर तुम्हाला 3 फेज मध्ये प्रोजेस्टेरॉनचा डोस असलाच पाहिजे. इस्ट्रोजनचा डोस सेम असू शकतो किंवा डिफरंट असू शकतो, दॅट डझंट मॅटर. पण प्रोजेस्टेरॉनचा डोस हा 3 फेज मध्ये आपण देतो. पहिले 6 दिवस 1 ते 6 दिवस, नंतर 7व्या दिवसापासून 11व्या दिवसापर्यंत म्हणजे 5 दिवस, आणि नंतर 12व्या दिवसापासून 21व्या दिवसापर्यंत म्हणजे 10 दिवस. बरोबर? तर इथिनिल इस्ट्रॅडिओलचा डोस नॉर इथिनरॉन बरोबर सेम आहे 35, 35, 35 तिन्ही फेजला. परंतु लिओनॉर्जिस्ट्रिल बरोबर त्यांनी 30, 40, 30 केलेला आहे. म्हणजे 30 पहिले 5 दिवस, नंतर 7व्या ते 11व्या दिवसासाठी 40 मायक्रोग्राम, आणि परत 12व्या दिवसापासून परत 30. तर हे ट्रायफेजिक पिल झालं. मग ट्रायफेजिक पिल मध्ये इथिनिल इस्ट्रॅडिओलचा डोस सेम राहू शकतो किंवा डिफरंट राहू शकतो, परंतु ट्रायफेजिक पिल हे आपण प्रोजेस्टेरॉन वरून डिसाईड करतो किती फेज मध्ये प्रोजेस्टेरॉन. बायफेजिक पिल पण आपण प्रोजेस्टेरॉन किती फेज मध्ये दिलेला आहे, किती डोस मध्ये दिलेला आहे, तो डिपेंडिंग ऑन प्रोजेस्टेरॉन डोस आपण मोनोफेजिक, बायफेजिक किंवा ट्रायफेजिक पिल आहे का नाही ते आपण पाहतो. ओके, तर बायफेजिक ट्रायफेजिक पिलचे डोसेस किंवा काय त्या डिटेलमध्ये मी म्हणजे तुमच्याकडून डोसेस एक्सपेक्टेड नाही आहेत. त्यामुळं जरी डोसेस ह्या चार्टमध्ये मेन्शन केले असतील तरी पण त्याचं
विषयी म्हणजे जास्त टेन्शन घेऊ नका, कारण सगळ्या गोष्टी लक्षात राहू शकत नाही. बरं, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही कोणता टॅबलेट यूज करतात? कोणती पिल यूज करतात? मिथिप्रिस्टोल. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह साठी अनवॉन्टेड. ओके. मिफिप्रिस्टोल अनवॉन्टेड 21. अनवॉन्टेड 21 हे पोस्ट कॉइटल पिल नाहीये, हे लक्षात घ्या. अनवॉन्टेड 21 काय आहे? 21 त्याच्यात नाव आहे ना. अनवॉन्टेड 72. हा, हा, अनवॉन्टेड 72. अनवॉन्टेड 72 जी आहे म्हणजे विथिन 72 अवर्स आपण घेतली पाहिजे. आणि अनवॉन्टेड 72 मध्ये काय आहे? कोणतं कंटेनर? लिओनॉर्जेस्ट्रॉल. येस, लिव्होनॉर्जेस्ट्रॉल. लिओनॉर्जेस्ट्रॉल. त्यामध्ये लिव्होनॉर्जेस्ट्रॉल आहे. तर लिव्होनॉर्जेस्ट्रॉल ऍक्च्युली डोस 1.5 मिलीग्रॅम आहे त्याचा. ओके, लिव्होनॉर्जेस्ट्रॉल किंवा 0.75 मिलीग्रॅमची पण टॅबलेट आहे, 1.5 मिलीग्रॅमची पण टॅबलेट आहे. कसं देतं आपण ते पाहणारच आहोत. तर लिव्होनॉर्जेस्ट्रॉल आपण यूज करतो अनवॉन्टेड 72. ओके, अनवॉन्टेड 72. तर जे अनवॉन्टेड 72 आहे त्यामध्ये अनवॉन्टेड 72, आता जे अनवॉन्टेड किट आहे ना ते वेगळं आहे. त्यामध्ये मिफिप्रिस्टोल प्लस मिझोप्रोस्टोल कॉम्बिनेशन आहे, ते पण तुम्ही ऐकलं असेल. हो. बरोबर आहे. तर ते पण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणून यूज केलं जातं. पण मी इथं मेन्शन नाही केलं. का नाही केलं? त्याचं रिझन आहे की ते हार्मोनल प्रिपरेशन आहे का? नाही. बरोबर आहे, ते हार्मोनल प्रिपरेशन नाही म्हणून मी मेन्शन केलं नाही. पण जेव्हा आपण पोस्ट कॉइटल पिल पाहू त्यात मिफिप्रिस्टोल मिझोप्रोस्टोल कॉम्बिनेशन वाला ड्रगही आपण पाहणार आहोत. तर यामध्ये अनवॉन्टेड 72 मध्ये लिव्होनॉर्जेस्ट्रॉल आहे, जे तुम्ही अनवॉन्टेड 21 म्हणता. ओके, हा, अनवॉन्टेड 21 आता जे आलेलं आहे. ओके, अनवॉन्टेड 21 मध्ये कॉम्बिनेशन ऑफ इथिनिल इस्ट्रॅडिओल आणि लिव्होनॉर्जेस्ट्रॉल म्हणजे जे कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे ना ते आहे अनवॉन्टेड 21 डेज. ओके, तर अनवॉन्टेड 21 डेज वेगळं, अनवॉन्टेड 72 वेगळं आणि अनवॉन्टेड किट वेगळं. तर हे तिन्ही, हा, तिन्ही पण जे मेन काइंडचे प्रिपरेशन्स आहेत त्यात वेगवेगळे कंटेन आहेत. लक्षात आलं? ओके. हो, आता बुक्स मध्ये हे 30 मायक्रोग्रॅम दिलेलं आहे. बरोबर, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्ट्रिप पाहता त्याचा डोस मिलीग्रॅम मध्ये दिलेला आहे. तर मिलीग्रॅम मध्ये दिलेला आहे म्हणजे किती असू शकतो? 0.03. येस, 0.03. 03. ओके, म्हणजे 1 मिलीग्रॅम म्हणजे किती असतात? 1000 मायक्रोग्रॅम असतात. मग याला 1000 ने डिवाइड केलं तर आन्सर किती? 0.03. म्हणजे मी आता सांगितलंय तुम्हाला इथिनिल इस्ट्राडोलचा डोस 30 मायक्रोग्रॅम आहे. एमसीक्यू मध्ये जर मिलीग्रॅम मध्ये आला तर आन्सर काय असेल? 0.03 मिलीग्रॅम. 0.03 मिलीग्रॅम. म्हणजे प्रोजेस्टेरॉन पेक्षा जास्त आहे का कमी आहे? प्रोजेस्टेरॉनचा किती आहे? नॉर्जेस्ट्रॉलचा 0.3 मिलीग्रॅम. कमी सर. कमी 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 त्याचा. ओके, मग ते लक्षात घ्या तुम्ही. तर मायक्रोग्राम विचारला तर इथिनिल इस्ट्राडिओल 30 मायक्रोग्रॅम, 50 मायक्रोग्रॅम असेल. आणि मिलीग्रॅम मध्ये विचारलं तर 0.03 मिलीग्रॅम किंवा 0.05 मिलीग्रॅम असेल. लक्षात आलं? समजलंय? ओके. ओके, मोनोफिजिक, बायफिजिक, ट्रायफिजिक तिन्ही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके, पोस्ट कॉइटल पिल आपण डिस्कस केलेली आहे की लिव्होनॉर्जेस्ट्रॉल जे आहे ते जास्त कॉमनली यूज होतं. त्याचप्रमाणे इथिनिल इस्ट्रॅडिओल लिव्होनॉर्जेस्ट्रॉल कॉम्बिनेशन जे आहे ना ते पण पोस्ट कॉइटल पिल साठी ते कॉम्बिनेशन यूज केलं जातं. पण जे 21 दिवसासाठी जो डोस असतो ना डेलीचा त्याच्यापेक्षा हा डोस जास्त असतो. ओके, हा डोस जास्त असतो. तर तो काय आहे डोस? तो डोस आपण 100 मायक्रोग्राम इथिनिल इस्ट्रॅडिओल आणि 0.50 मिलीग्राम
लिव्होनॉर्जिस्टील आपण देतो त्या पेशंटला पोस्ट फायटल पिल म्हणून. म्हणजे इस्ट्रोजन किती देतो आपण, इथिनिल इस्ट्रेडिओल 100 मायक्रोग्रॅम, आणि लिव्होनॉर्जिस्टील किती द्यायला पाहिजे, 0.5 मिलीग्रॅम डोस आहे. तर याच्यामध्ये याच्यामध्ये हे देत डोसच्या ज्या पिल्स आहे त्या मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. जे मॅक्झिमम डोस स्ट्रेंथ आहे ती किती आहे, इथिनिल इस्ट्रोडिओल 50 मायक्रोग्राम लिव्होनॉर्जिस्टील 0.25. 0.20 मग हा डोस अचीव करण्यासाठी किती टॅबलेट द्यावा लागेल, 2 टॅबलेट दोन द्यावे. 2 टॅबलेट्स. हा 2 टॅबलेट देतात. कशा देतात, काय देतात, किती तासात देतात, कधी रिपीट करता परत, ते आपण नंतर पाहणार आहोत. ओके, त्याचे 2 डोसेस द्यावे लागतात, 2 टॅबलेटचे 2 डोसेस. पण तुम्हाला लक्षात आलं की जो डोस पोस्ट कॉइटल पिल साठी इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशनचा यूज करतो त्या डोसची टॅबलेट अवेलेबल नाही. त्यामुळे आपल्याला जी मॅक्झिमम टॅबलेट अवेलेबल आहे त्याचे 2 डोस डबल स्ट्रेंथ मध्ये ते यूज करावं लागतं. म्हणजे 2 टॅबलेट द्यायच्या, परत 72 तासांमध्ये अजून एकदा ते रिपीट करावं लागतं. तर त्याला USP मेथड म्हणतात. ते आपण नंतर पाहणारच आहे. मी क्लासिफिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आता डिटेल डिस्कस करतोय, परंतु नंतर परत येणारच आहे ते. मिनी पिल, त्याला आपण प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल म्हणतो. ओके, मिनी पिल, प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल. त्यात फक्त प्रोजेस्टेरॉन असतं. काय असतं, फक्त प्रोजेस्टेरॉन. ओके, प्रोजेस्टेरॉन. मग मिनी पिल मध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन असतं. मग त्यामध्ये नॉर्जिस्ट्रिल पण आहे, त्याचप्रमाणे नॉर इथिन ड्रॉन पण आहे. तर नॉर्जिस्ट्रिल एक ड्रग आहे, त्याचप्रमाणे नॉर इथिन ड्रॉन पण आहे. तर ऍटलिस्ट नॉर्जिस्ट्रिल 75 मायक्रोग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ट्रान्सडर्मल पॅचेस काही कंट्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्यात कंटेंट काय आहे, इस्ट्रोजन इथिनिल इस्ट्रेडिओल आहे, पण प्रोजेस्टेरॉन जो आहे तो नॉरेल जेस्ट्रोमिन आहे. तर हे कॉम्बिनेशन काही कंट्रीमध्ये ट्रान्सडर्मल पॅच मध्ये अवेलेबल आहे. ओके, हे सग ओके. ट्रान्सडर्मल पॅच ऍक्च्युली मी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये मेन्शन नाही करायला पाहिजे होतं, ते खाली करायला पाहिजे होतं, चुकून मी तिथं मेन्शन केलंय. तर ते करेक्ट करून मी देईल. म्हणजे हा आपण ट्रान्सडर्मल रूटने यूज करतो, बरोबर आहे. कोणत्या रूटने यूज करतो, ट्रान्सडर्मल. ऍक्च्युली तो ट्रान्सडर्मल. मला ओरल मध्ये नाही. तो ओरल नाही, 5व्या पॉइंटला लिहायचा होता ट्रान्सडर्मल, तर इथं लिहायला पाहिजे होता मी. ओके, 5th पॉइंटला. दिसतंय तुम्हाला, नाही दिसतंय सर. दिसते सर. ओके. ट्रान्सडर्मल कॉन्ट्रासेप्टिव्ह इथिनिल इस्ट्रेडिओल अँड नॉरेल जेस्ट्रोमिन, नॉरेल जेस्ट्रोमिन. ऍक्च्युली हे सकाळी मी ऍड केलंय नोट्स मध्ये, त्यामुळे ते नोट्स मध्ये ऍड करताना थोडं मिस्टेक झाली. ओके ओके, हे 5th नंबरला यायला पाहिजे, ट्रान्सडर्मल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, ट्रान्सडेप्टिव्ह कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, ओके. तुम्हाला तिथं म्हणजे PPT आता जे मी एक हे केलेलं आहे त्यात दिसतंय, हो सर दिसतंय. चेंजेस केलेले लक्षात आलेत. हो. ओके ओके, ठीक आहे. तर मग ट्रान्सडर्मल आपण ते नंतर पाहणार आहोत. ओके, आता इंजेक्टेबल मध्ये सुरुवातीला इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन पण अवेलेबल होते, परंतु आता इंडियामध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन लॉंग ऍक्टिंग प्रोजेस्टेरॉन लॉंग ऍक्टिंग प्रिपरेशन आपण यूज करतो. इस्ट्रोजन त्यात नसतो. म्हणजे इंजेक्टेबल मध्ये जे पण कॉन्ट्रासेप्टिव्ह हार्मोनल आहेत ते कोणते आहेत, प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन. मग त्यामध्ये डिपॉट मिड्रॉक्झी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट आणि नॉर इथिनड्रॉन इनान्थेट हे नाव आहे. थोडे नाव लक्षात ठेवायला अवघड आहे. ओके, इंजेक्टेबलचे डिपॉट मिड्रॉक्झी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट, तर डिपॉट प्रिपरेशन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डिपॉट प्रिपरेशन लॉंग ऍक्टिंग आहे. मला एक सांगा, आता हे इंजेक्टेबल आहे, डिपॉट प्रिपरेशन आहे, रिपोजिटरी प्रिपरेशन आहे,
तर आपण कोणत्या रूटने यूज करू शकतो, कोणत्या रूटने अवॉइड करायचे? IM आय देऊन एम करू रूटने यूज शकतो. करू IM शकतो. चा अवॉइड कर. IV ने अवॉइड करायचे Avoid पल्मरी करायचे. एम्बोलिझमचे रिस्क. ओके, IV अवॉइड. तर हे इंजेक्टेबल प्रिपरेशन डिपॉट मेट्रॉक्झिप्रोजेस्टेरॉन ऍसिटेट किंवा नॉर इथिनड्रॉन इनान्थेट आपण इंट्रामस्क्युलरली यूज करतो. कसे यूज करतो? इंट्रामस्क्युलरली यूज. मस्क्युलर. ओके. त्यानंतर तुम्ही सबक्युटेनस इम्प्लांट ऐकलेत कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये? नॉरप्लॅन. नाही सर. नॉरप्लॅन हे एक सबक्युटेनस इम्प्लांट आहे. म्हणजे त्यामध्ये लिओनॉर्जिस्टिल नावाचं हार्मोनल प्रिपरेशन असतं. लिओनॉर्जिस्टिल काय आहे? प्रोजेस्टेरॉन. तर हे जे नॉरप्लॅन्ट आहे, तर आपण जे इंजेक्टेबल पाहिले डिपॉट मेट्रॉक्झिप्रोजेस्टेरॉन ऍसिटेट, नॉर इथिनड्रॉन इनान्थेट, हे आपल्याला एव्हरी 2 to 3 मंथ त्यांच्या ड्युरेशन नुसार आपल्याला ते रिपीट करावं लागतात. बरोबर आहे? म्हणजे तसं पाहिलं गेलं तर डिपॉट मेट्रॉक्झिप्रोजेस्टेरॉन ऍसिटेट प्रत्येक 3ऱ्या महिन्याला आपण देतो आणि नॉर इथिनड्रॉन इनान्थेट आपण 2 मंथ इंटरव्हलने देतो. 2 महिने झाले का परत रिपीट करावं लागतं. म्हणजे इंजेक्टेबल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स पेक्षा लॉंगर ऍक्टिंग आहे, डेली घ्यायची गरज नाही. बरोबर आहे? परंतु आपल्याला 2 to 3 मंथ इंटरव्हल मध्ये रिपीट करावं लागतं. आता त्याच्यापेक्षा चांगलं इम्प्लांट्स येतात. इम्प्लांट्स मध्ये काय होतं की आपण सबक्युटॅनसली ते ड्रग इम्प्लांट करतो आणि तिथून ड्रग स्लोली रिलीज होतं आणि हे ड्रग आहे नॉरप्लॅन नावाचं. त्यात लिओनॉर्जिस्टिल असतं आणि हे सबक्युटॅनसली इम्प्लांट केल्यानंतर थोडं थोडं रिलीज होतं आणि ते जवळजवळ 5 वर्ष उपयुक्त राहतं. किती वर्ष? 5 वर्ष. म्हणजे तुम्हाला विचारलं नॉर्जिस्टिल किंवा लिओनॉर्जिस्टिल नॉरप्लॅन्ट इम्प्लांट इज इफेक्टिव्ह फॉर हाऊ मेनी इयर्स? आन्सर काय येईल? 5 years. ओके. तर नॉरप्लॅन मध्ये आपण लिओनॉर्जिस्टिल यूज करतो. ते ड्रग कॅप्सूल मध्ये फिलअप केलेलं असतं. 6 कॅप्सूल यूज करतो. एक कॅप्सूल मध्ये लिओनॉर्जिस्टिल हा 36 मिलीग्रॅम असतो. तर 6 कॅप्सूलचा डोस मिळून किती होतो? टोटल 216 मिलीग्रॅम. किती? टोटल 216 मिलीग्रॅम. तर हे सबक्युटॅनस 6 कॅप्सूल आपण इम्प्लांट करतो. ओके. तर तो नॉरप्लॅन्ट आहे ड्रग. लिओनॉर्जिस्टिल कंटेन आहे आणि ड्युरेशन त्याची 5 वर्ष आहे. ओके. त्यानंतर इंट्रायुटेराइन डिव्हाइस. ओके. ऐकलं असेल हे प्रोजेस्टा सर, इंट्रायुटेराइन डिव्हाइस ऐकले? हो सर. ऐकले. ओके. तर याच्यामध्ये पण लिओनॉर्जिस्टिल असतं. काय असतं? तुम्ही कॉपर्टी ऐकलंय? हो सर. ओके. हो सर. हा, तर कॉपर्टी जसं इंट्रायुटेराइन हे आहे, तसंच हे लिओनॉर्जिस्टिल पण इंट्रायुटेराइन हे आहे डिव्हाइस आणि त्यामध्ये लिओनॉर्जिस्टिल नावाचा ड्रग असतो आणि 52 मिलीग्राम डोस त्याच्यामध्ये असतो आणि तो लोकली एंडोमेट्रियमवर ऍक्ट होतो लिओनॉर्जिस्टिल आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्ट येतो. जवळजवळ हा पण 5 वर्षे उपयुक्त आहे. तर लिओनॉर्जिस्टिल नॉरप्लॅन मध्ये पण आहे, लिओनॉर्जिस्टिल प्रोजेस्टा सर्ट मध्ये पण आहे आणि नॉरप्लॅनचे पण ऍक्शन 5 वर्ष आहे आणि प्रोजेस्टा सर्टची पण ऍक्शन किती आहे? 5 वर्ष आहे. लक्षात आलं तुमच्या? ओके. आणि म्हणजे आपण ओरल प्रिपरेशन पाहिले, इंजेक्टेबल प्रिपरेशन पाहिले, त्यानंतर इम्प्लांट्स पाहिलं, इंट्रायुटेराइन डिव्हाइस पाहिलं आणि 5वा जो आहे, जो मी आता जस्ट ऍड केलाय, तो आहे ट्रान्सडर्मल पॅच. त्यात थिथिनिल इस्ट्रॉडिऑल आणि नॉरेल जेस्ट्रोमिन ट्रान्सडर्मल पॅच आहे. तर तो वीकली एकदा लावतो आपण, अप्लाय करतो. असे 3 वीक यूज करायचे. समजा रविवारी चालू केला, प्रत्येक रविवारी द्या, 3 रविवार द्या आणि 1 रविवार ऑफ द्यायचा. 1 वीक गॅप द्यायचा, म्हणजे 3 वीक ऍप्लिकेशन फॉलोड बाय 1 वीक गॅप. काही कंट्रीजमध्ये हे ट्रान्सडर्मल इथिनिल इस्ट्रॅडिऑल आणि नॉरेल जेस्ट्रोमिन कॉम्बिनेशनचा ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या इंडियात ऐकलंय हे नाव, म्हणजे यूज पाहिलाय?
नाही सर. मला असं वाटतं की इंडियामध्ये जास्त हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये ओरल प्रिपरेशनच जास्त यूज होता. बरोबर आहे. इंजेक्टेबल पाहिलेत यूज? इंजेक्टेबल पाहिले. पाहिलेत सर. पाहिलेत सर. हायड्रॉक्सी मेड्रॉक्सिप्रोजेस्टेरॉन. डिपॉट मेट्रॉक्झी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट पाहिले. ओके. नॉरप्लांट किंवा इंट्रायुटेराइन प्रोजेस्टा सर्ट? नॉर्प्लॅन नाही पाहिले. मी पाहिले. प्रॉपर्टी जास्त वापरतात सर त्याच्यापेक्षा. कॉपर्टी. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला प्रॉपर्टी यूज करतो इंडियामध्ये. पेशंटला प्रॉपर्टी वापरतात. इंडियामध्ये कॉपर्टी यूज करता. बरं. प्रॉपर्टी यूज. आता मी ते मेन्शन नाही केलेलं. का नाही केलेलं? कारण हे आपलं लेक्चर लिमिटेड आहे हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्हशी रिलेटेड. बरोबर आहे. त्यामुळे इथं मी मेन्शन केलेलं नाहीये प्रॉपर्टी. ओके. म्हणजे बाकी अदर मेथड आहे, बॅरियर मेथड आहे किंवा प्रॉपर्टी आहे, ते मी मेन्शन केलेलं नाहीये. तर हे 5 प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह आपल्याकडे आहे. तर परत एकदा रिपीट करतोय क्लासिफिकेशन. म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, त्यात मोनोफेजिक, बायफेजिक, ट्रायफेजिक, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक एक एक्झाम्पल लिहिलं मोर दॅन इनफ आहे, सगळे लिहायची गरज नाही. त्यानंतर इंजेक्टेबल मध्ये डिपोट मेट्रॉक्झी प्रोजेस्ट्रॉन ऍसिटेट, त्याला DMPA म्हणतात, आणि NEE, नॉर इथिनड्रॉन इनान्थेट. त्यानंतर तिसरं आहे इम्प्लांट, त्यामध्ये नॉरप्लांट कंटेनिंग रिओनॉर्जिस्ट्रल. ओके. त्यानंतर इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे प्रोजेस्टेरॉन, आणि ट्रान्सडर्मल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये पण इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये मी फक्त आता रिवाइज मध्ये कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचे मोनोफेजिक, बायफेजिक, ट्रायफेजिक पिल सांगितल्या. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये तुम्ही प्रोजेस्टेरॉन ओनली पिल अजून ऍड करायला पाहिजे, ते क्लासिफिकेशन मध्ये मिनी पिल म्हणतो, आणि पोस्ट क्वायटल पिल. म्हणजे असे 3 प्रकारचे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये येतात. कंबाईन पिल, पोस्ट क्वायटल पिल आणि मिनी पिल. कंबाईन पिल मध्ये मोनोफेजिक, बायफेजिक, ट्रायफेजिक. तर अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलेलं आहे. हे फिमेलशी रिलेटेड आहे. आता कॉन्ट्रासेप्टिव्ह इन मेल, हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्यात आपण टेस्टेस्टोरॉन यूज करतो. टेस्टेस्टोरॉन अनडेकॅनोएट प्रिपरेशन आहे अलोन, किंवा टेस्टेस्टोरॉन अनडेकॅनोएट आपण डिपोट मेट्रॉक्झी प्रोजेस्टेरॉन ऍसिडेट बरोबर कंबाईन करतो. त्याचप्रमाणे गॉसिपुल पण आहे. ओके. तर हे हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत. ओके. तर गॉसिपुलचं जे आहे ते मी मेन्शन केलं. जस्ट एक मिनिट, मला. तर गॉसिपुल जे आहे ते मेल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, पण ते बहुतेक हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये येत नाही. ओके. तर ते ऍक्च्युली नॅचरल फेनॉल आहे, कॉटन प्लांट पासून डिराईव्ह केलं जातं. तर हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आपलं जे लेक्चर आहे ते हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्हशी रिलेटेड आहे. ओके. ओके. आता आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स पाहणार आहे. ऑलरेडी मी मेजॉरिटी पार्ट डिस्कस केलेला आहे. ओके. त्यामध्ये कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स पाहिलेले आहेत. आपण पाहिलं होतं की मोस्ट कॉमनली यूज इस्ट्रोजन हा इथिनिल इस्ट्रेडियोल आहे, आणि आपण प्रोजेस्टेरॉन मध्ये मोस्ट कॉमनली लिओनॉर्जिस्ट्रिल यूज करतो. हे कॉम्बिनेशन जास्त कॉमनली यूज आहे. इथिनिल इस्ट्रेडियोलचा डोस सुरुवातीला फर्स्ट जनरेशन मध्ये खूप जास्त होता, परंतु आता आपण कमी डोसचे प्रिपरेशन यूज करतो. ओके. 50 मायक्रोग्राम हा त्याचा स्टँडर्ड म्हणतो, पण 35 मायक्रोग्राम, इव्हन 20 मायक्रोग्राम इथिनिल इस्ट्रेडियोल पण आता आपण कंबाईन पिल्स मध्ये यूज करायला लागलेलो आहोत. ओके. त्यानंतर इफिकेसी जर विचारली तर इफिकेसी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची 98 to 99.9% आहे, आणि मिनी पिलची इफिकेसी जर कम्पेअर केली तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल पेक्षा प्रोजेस्टिन ओनली पिल, किंवा त्याला आपण मिनी पिल म्हणतो, त्याची इफिकेसी ही कमी आहे. तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची इफिकेसी ही 98 to 99.9% आहे. 98 to 99.9. आणि प्रोजेस्टिन ओनली पिलचं जर पाहिलं तर त्याची इफिकेसी
96 to 98 आहे. तर इफिकेसी वाईज ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स हे सुपिरियर आहे प्रोजेस्टिन ओनली पिलवर. प्रोजेस्टिन ओनली पिलवर. ओके. कसं देतात ते तुम्हाला सर्वांना आता माहित आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज केले असतील. तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल कसं देतो आपण? 5th डे पासून चालू दिवसापासून करतो. स्टार्ट 21 21 टॅबलेट देतो. Okay, we use 21 tablet. We should advise the patient to start the tablet from the 5th day of menstrual cycle, continue for 21 days, and then give gap for 7 days. Okay, and again repeat the cycle. आणि काही वेळेस आपण त्या गॅप मध्ये 7 दिवसात जर गॅप द्यायचा नसेल तर आपण काय देतो त्याच्यात? व्हिटॅमिन मल्टीव्हिटॅमिन. आयर्न सप्लिमेंटेशन. ओके, मल्टीव्हिटॅमिन पण देतो का आपण? फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड वगैरे देतो. बरं, आता जे पिल आहे, जे तुम्हाला प्रिपरेशन तुम्ही यूज करतात त्यामध्ये 21 डेजचा जो कोर्स आहे त्याचे तर त्या स्ट्रिप मध्ये तेवढं डोसेस असतील. ओके, 7 डोसेस ऍड असतात का तुम्हाला वेगळे द्यावा लागतात? नाही, ऍड असतात ना सर. ऍड असतात. काही टॅबलेट्स मध्ये असतात सर, काही मध्ये नसतात. काहींमध्ये नसतात. डेज पण असतात आणि 7 फॉलिक ऍसिड ऍडेड पण होते टॅबलेट्स. 21 डेज ची रिलेटेड पण आहे आणि काही 21 म्हणजे 21 डोस पण अवेलेबल आहेत आणि काही 28 डोस आहेत. त्यातले 7 डोस जे आहे ते हे वेगळं ड्रग असतं, फॉलिक ऍसिड असतं असं. ओके, आयर्न सप्लिमेंटेशन असतं. ओके, ठीक आहे. तर ही मोस्ट पॉप्युलर मोस्ट इफिकेसियस आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये हाऊ दिस ड्रग ऍडमिनिस्टर्ड ते तुम्हाला विचारणार, व्हायवा मध्ये विचारणार. त्यामुळे तुम्हाला हे माहित पाहिजे की कधी स्टार्ट करायचं, किती दिवस द्यायचं, आणि तुम्हाला सर्वांना ते माहित आहे, त्यामध्ये मी जाणार नाही. ओके, ठीक आहे. ओके, आता मी ते मोनोफिजिक, बायोफिजिक, ट्रायफिजिक तिन्ही डिस्कस केलेलं आहे. ओके, त्यामध्ये ओके, आता प्रोजेस्टिन ओनली पिल आपण पाहूया. तर प्रोजेस्टिन ओनली पिल मध्ये आपण फक्त प्रोजेस्टेरॉन यूज करतो आणि त्यामध्ये इस्ट्रोजन नसतो. त्यामुळं लॉंग टर्म यूजचे जे इस्ट्रोजनचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे ते प्रोजेस्टिन ओनली पिल बरोबर दिसणार नाही. तर जिथं इस्ट्रोजन लॉंग डोस जे लॉंग टर्म आपण जर लॉंग पिरियड साठी इस्ट्रोजन यूज केलं तर ते ऍडव्हर्स इफेक्ट इस्ट्रोजनचे हे प्रोजेस्टिन ओनली पिल मध्ये दिसणार नाही, कारण इथं इस्ट्रोजनचं इस्ट्रोजन याच्यात यूज होत नाही. प्रोजेस्टिन ओनली पिल मध्ये फक्त प्रोजेस्टेरॉन यूज होतो. ओके, ज्या फिमेल पेशंट मध्ये इस्ट्रोजन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे त्या फिमेल पेशंटला कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू, हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू, ओरली जर पिल यूज करायची असेल तर आपण कोणती यूज करणार? प्रोजेस्टिन ओनली पिल, त्यालाच मिनी पिल म्हणता. आणि याच्यामध्ये हे देताना काय कसं देतात हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. म्हणजे मिनी पिल देताना आणि कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल देताना काही फरक आहे का? विदाउट गॅप देतात ना प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स. तेच आन्सर पाहिजे होतं मला. इट इज टेकन डेली कंटिन्युअसली विदाउट एनी गॅप. प्रोजेस्टेरॉन ओनली पिल ही आपण कंटिन्युटी देतो विदाउट एनी गॅप. ओके, ठीक आहे. ओके, आता इफिकेसी वाईज ही लेस इफिकेसियस आहे. 96 to 98% इफिकेसी आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलची 98 to 99.9 आहे. ओके, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल 2 मार्कला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल और राइट drugs useful in postcoital pill, or drug used in postcoital pill, or which drugs we use for emergency contraceptive point of view. 2 मार्कला. मग त्यामध्ये तुम्हाला कसं देतात
ते पण माहित पाहिजे आणि कोणते मेथड्स आहेत ते पण माहित पाहिजे. तर आपण तीन ज्या मेथड्स आहेत, तीन वे आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, अजून काही ड्रग अवेलेबल झालेले आहेत. ओके, युलिप्रिस्टाल ऐकलंय का तुम्ही? युलिप्रिस्टाल नाही. नाही. ओके, म्हणजे पोस्ट कोइटल पिल हे 2 मार्काच्या क्वेश्चन साठी ही तुम्ही प्रिपेअर करा. ओके, so there are this where we use post coital pill. These are for use in women not taking any contraceptive and who had a sexual intercourse risking unwanted pregnancy. आणि ती अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर आपण हे पोस्ट कॉइटल पिल यूज करतो. ओके, तर यामध्ये आपण लिओनॉर्जिस्टेट यूज करतो. ओके ओके, तर त्यामध्ये आपण एकच डोस लक्षात ठेवा, 1.5 मिलीग्राम डोस यूज करतो आणि आपल्याला किती तासात यूज करायचा असतो? विथिन 72 अवर्स ऑफ अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. डोस किती आहे? 1.5 मिलीग्राम सिंगल डोस. आणि ती टॅबलेट अवेलेबल पण आहे. अनवॉन्टेड 72 मध्ये डोस आहे 1.5 मिलीग्राम. जर 0.75 मिलीग्रामची टॅबलेट असेल तर आपल्याला किती डोस यूज करावे लागतील? 2 टॅबलेट. 2 टॅबलेट. मग 2 टॅबलेट 12 तासाच्या अंतरावर यूज करायच्या, परंतु अनप्रोटेक्टेड इंटरकोर्सच्या 72 तासाच्या आत यूज करायच्या. मग त्यापेक्षा एकच लक्षात ठेवा तुम्ही, 1.5 मिलीग्राम लिव्होनॉर्जिस्टिल विथिन 72 अवर्स ऑफ अनप्रोटेक्टेड intercourse. Okay, and this method is more effective and better tolerated than USP method. आता USP मेथड काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. USP मेथड. ओके, USP मेथड काय आहे ते. तर लिओनॉर्जिस्टिल 1.5 मिलीग्राम विथिन 72 अवर्स सिंगल डोस आपण यूज करायला हवा. ओके, त्यानंतर दुसरा जो वे आहे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यामध्ये आपण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन देतो. ओके, तर किती आहे? इथिनिल इस्ट्रोडिओल 1.1 मिलीग्राम. आणि लिव्होनॉर्जिस्टिल किती यूज करतो? 0.5 मिलीग्राम. ओके, डोस दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर युएसपी मेथडचा? हो सर. ओके, म्हणजे इथिनिल इस्ट्रोडिओल 0.1 मिलीग्राम आहे आणि लिओनॉर्जिस्टिल किती आहे? 0.5 मिलीग्राम आहे. असे हे कंबाईन ओरल म्हणजे डोस आपण याचे 2 डोसेस यूज करतो 12 अवर अपार्ट विथिन 72 अवर्स ऑफ अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. ओके, तर विथिन 72 अवर्स हे इथिनिल इस्ट्रोडिओल लिओनॉर्जिस्टिल कंबाईन जे डोस आहे तो आपण यूज करायचा. आणि किती वेळा यूज करायचा आहे? 2 वेळा. 2 वेळा. आणि मी तुम्हाला सांगितलं ह्या स्ट्रेनची टॅबलेट अवेलेबल आहे का? हो. ह्या स्ट्रेनची टॅबलेट अवेलेबल नाही. हे स्ट्रेनची नाही. टॅबलेट आता तुम्ही पहा, मला जे बुक्स मध्ये मेन्शन आहे त्यानुसार आहे. आता आपण अनवॉन्टेड 72 जास्त यूज करतो, तर इथिनिल इस्ट्रोडिओल जे आहे ते 50 मायक्रोग्रॅम आहे आणि लिव्होनॉर्जिस्टिल जे आहे 0.25 मिलीग्रॅम आहे. बरोबर, आपण जे पाहिलेले आहे. ओके, तर हे जर यूज करायचं असेल आपल्याला तर तो डोस अचीव करण्यासाठी जो दिलेला आहे तेव्हा किती टॅबलेट आपल्याला द्यावं लागेल? 2 tablets. 2 टॅबलेट द्यावं लागेल. 2 टॅबलेट्स द्या ह्या डोसच्या, 12 तास थांबा, परत 2 टॅबलेट द्या. हे सर्व गोष्टी तुम्हाला 72 तासाच्या आत करायचं आहे. पण याच्यापेक्षा जास्त बेटर ही लिओनॉर्जिस्टिल जे ड्रग आहे त्याची इफिकेसी जास्त आहे. त्यामुळे आपण अनवॉन्टेड 72 जे पाहतो त्यात लिओनॉर्जिस्टिल आहे आणि ते जास्त पॉप्युलर आहे. लक्षात आलं? तर ही जुनी मेथड आहे युएसपी. पण तुम्हाला कोणी विचारलं युएसपी मेथड मध्ये काय करतात, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये युएसपी मेथड पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग यूज करतात, तर तुम्हाला ते युएसपी मेथड मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन वाला ड्रग यूज करतात हे लक्षात आलं पाहिजे. लक्षात राहील युएसपी वर्ड.
एमसीक्यू Yes. पॉइंट ऑफ व्ह्यू ओके. हो. आता त्यानंतर अजून काही वे आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ही एक टॅब ड्रग अवेलेबल आहे आता इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू विलिप्रिस्टाल. काय आहे? विलिप्रिस्टाल. आता हे हार्मोनल नाही आहे, फक्त इथं इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह आलं म्हणून मी डिस्कस करत आहे. युरिप्रिस्टाल हा सिलेक्टिव्ह प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर मॉड्युलेटर आहे. ओके, सिलेक्टिव्ह प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर मॉड्युलेटर काय आहे त्याच्यात डिटेल मी जाणार नाही, फक्त सिलेक्टिव्ह प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर मॉड्युलेटर. काही प्रोजेस्टेरॉन रिसेप्टरवर तो अगोनिस्ट म्हणून कार्य करतो, काही प्रोजेस्टेरॉन रिसेप्टरवर तो अँटॅगोनिस्ट म्हणून कार्य करतो. लक्षात आलं? त्याला मग काय म्हणलंय? सिलेक्टिव्ह प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर मॉड्युलेटर. तर हा युलिप्रिस्टॉल आपण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो आणि त्याचं ऍडव्हान्टेज असं आहे, वी कॅन यूज विथिन हाऊ मेनी अवर्स? 120 अवर्स 120. ऑफ इंटरकोर्स. म्हणजे किती दिवस? 5 दिवस. ओके, 5 दिवसात आपण यूज करू शकतो. बाकीचे 72 अवर्स बघत होतो आपण, पण युलिप्रिस्टॉल आपण किती दिवसात यूज करू शकतो? 5 दिवस. तर डोस किती आहे युलिप्रिस्टॉलचा? 30 मिलीग्राम. किती आहे? 30 मिलीग्राम सिंगल डोस ऍज सुन एज पॉसिबल आपण द्या, परंतु किती दिवसात दिला पाहिजे? 120 तासात दिला पाहिजे. 5 दिवसाच्या आत यूज केला पाहिजे. ओके, ऍज अर्ली ऍज पॉसिबल यूज करणं चांगलंच आहे. तर युलिप्रिस्टॉल हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नाव, एमसीक्यू साठी तुम्हाला येऊ शकतं. ओके, ऐकलं होतं युलिप्रिस्टॉल? नाही. नाही नाही. ओके, ठीक आहे. तुम्ही सर्च करा, काही ब्रँड नेम वगैरे असेल ग्रुपवर टाका, किती डोस आहेत त्याच्यावर सगळ्या गोष्टी त्या स्ट्रीपवर दिलेल्या असतात, ते लक्षात येतं. ओके, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करता हा एक पॉइंट झाला. आता जस्ट एमबीबीएस ला एमसीक्यू याच्यावर आला होता, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू कोणता, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग यूज. त्यामध्ये बाकी वेगळे ऑप्शन होते आणि युलिप्रिस्टॉल होता. युलिप्रिस्टॉल माहित असेल तरच तुम्हाला ते क्लिक होणार आहे. लक्षात आलं? ओके. आता त्यानंतर ओके, मिफिप्रिस्टॉन नावाचा ड्रग पण यूज करतात ॲज ए इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणून. विथिन 72 अवर मिफिप्रिस्टॉन सिंगल डोस यूज करतात. युरोप किंवा चायनामध्ये तो जास्त आहे, इंडियामध्ये तेवढा यूज नाहीये ॲज ए इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस करतोय. तर मिफिप्रिस्टॉन तुम्हाला जर एमसीक्यू आला की हा ड्रग कोणता आहे, तर मिफिप्रिस्टॉन हा ड्रग अँटी प्रोजेस्टिन आहे, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट. तो प्रोजेस्टेरॉनचे ऍक्शन ब्लॉक करेल आणि प्रोजेस्टेरॉन प्रेग्नन्सी हार्मोन आहे, त्यामुळे प्रोजेस्टेरॉनचे ऍक्शन होत नाही. तर मिफिप्रिस्टॉन 600 मिलीग्राम हा पण काही कंट्रीज मध्ये विथिन 72 अवर्स यूज करतात ऍज ए इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. लक्षात आलेत हे कोणकोणते ड्रग्ज इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतात? लिओनॉर्जिस्टिल 1.5 मिलीग्राम आपण पाहिलंय. यूएसपी मेथड मध्ये इथिनिल इस्ट्रेडोल 0.1 मिलीग्राम आणि लिओनॉर्जिस्टिल 0.5 मिलीग्राम आहे. वी हॅव टू यूज टू डोसेस 12 hours apart within 72 hours. Ulipristal 30 milligram single dose. It is a selective progesterone receptor modulator and we can use this within 120 hours. Okay, we have to use within 120 hours. आणि लास्ट मिफिप्रिस्टॉन अँटी प्रोजेस्टेरॉन ड्रग आहे, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट. It should be used within 72 hours, commonly used in Europe and China. आता अनवॉन्टेड किट मध्ये मिफिप्रिस्टॉन मिझोप्रोस्टॉल कॉम्बिनेशन तुम्ही ऐकलं बरोबर आहे. ते कुठं यूज होतं? ते अबॉर्शन पॉइंट ऑफ व्ह्यू. अबॉर्शन मध्ये. ओके, ते अबॉर्शन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज होतं. तर अबॉर्शन पॉइंट ऑफ व्ह्यू हे मिफिप्रिस्टॉन मिझोप्रोस्टॉल कॉम्बिनेशन यूज होतं. ओके,
लक्षात आलं? अनवॉन्टेड किट मध्ये मिफिप्रिस्टोन 200 मिलीग्राम असतं, मिझोप्रोस्टल 200 मायक्रोग्राम, म्हणजे ते किटच अवेलेबल आहे. अनवॉन्टेड किट मिफिप्रिस्टोन 200 मिलीग्रामची एक टॅबलेट असते आणि मिझोप्रोस्टॉल 200 मायक्रोग्रामच्या 4 टॅबलेट असतात. ओके. हो सर. ओके. त्यामध्ये काय करतात, मिफिप्रिस्टोन पहिले देतात एक टॅबलेट आणि त्याच्यानंतर मिझोप्रोस्टॉल आपण टॅबलेट देतो 1 ते 2 दिवसानंतर. आपण ते ओरली देऊ शकतो किंवा इंट्राव्हाजायनलीही ते ठेवू शकतो. तर अनवॉन्टेड किट त्यात मिफिप्रिस्टोन मिझोप्रोस्टॉल कॉम्बिनेशन आहे, तर ते अबॉर्शन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज केलं जातं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मिफिप्रिस्टोन हे अँटी प्रोजेस्टेरॉन ड्रग आहे. मिझोप्रोस्टॉल काय आहे? मिझोप्रोस्टॉल प्रोस्टाग्लॅंडिन आहे ते. प्रोस्टाग्लॅंडिन एनालॉग. व्हेरी गुड. मिझोप्रोस्टॉल हे प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग आहे. ठीक आहे, आपण ते प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स ऑटोकॉइड्स मध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह. तुम्ही मला सांगा याच्यामध्ये कोणते प्रिपरेशन यूज करतात? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन का फक्त प्रोजेस्टेरॉन? फक्त प्रोजेस्टेरॉन. प्रत्येक Register. प्रोजेस्टेरॉन. एक्झाम्पल काय आहे? मेट्रॉक्सी डिपॉट मिड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट. आणि दुसरं जे आहे हे लक्षात राहत नाही, बरोबर आहे? हे लक्षात राहत नाही. नॉर इथिनड्रोन इनान्थेट. काय? नॉर इथिनड्रोन इनान्थेट. नॉर इथिनड्रोन नॉर इथिनड्रोन इनान्थेट. ओके. सॉरी. ओके. तर आता सॉरी, याच्याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त काय आहे की ते कधी यूज करतात, त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत का, ते आपल्याला माहित पाहिजे. तर आपल्याला आता डेली पेशंटला डेली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचा ड्रॉबॅक असा आहे की डेली पिल्स घेणं गरजेचं असतं. पण ते ओव्हरकम करण्यासाठी हे इंजेक्टेबल प्रिपरेशन मार्केटमध्ये आले. आता हे डिपॉट प्रिपरेशन आहे, ऑइली सोल्युशन्स आहे, आपण इंट्रामस्क्युलरली यूज करतो. आणि आता फक्त आपण प्रोजेस्टेरॉन प्रिपरेशन यूज करतो, लॉंग ऍक्टिंग डिपॉट मिड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन आणि नॉन इथिनड्रॉन इनान्थेट. आपण ते 2 ते 3 महिन्याला इंट्रामस्क्युलरली पेशंटला घ्यायला लावतो. यामध्ये डिपॉट मिड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट जो आहे तो 3 मंथ इंटरवल मध्ये घेतो. ओके, 3 महिने त्याची इफेक्ट आहे. आणि नॉन इनिथ्रॉन इनान्थेट हा शॉर्ट ऍक्टिंग आहे, तो 2 मंथ नंतर परत रिपीट करावं लागतं. परंतु हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कॉमनली यूज होतात का? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल पेक्षा याचा यूज कमी आहे, बरोबर आहे? कमी आहे सर. हा. हो. आता त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहे मी तुमच्याशी डिस्कस करतो. सुरुवातीला अॅनिमल स्टडीमध्ये काही अॅनिमल स्टडीजमध्ये त्यांचं कार्सिनोजेनिक पोटेन्शियल दिसून आलं, परंतु लास्ट 30 वर्षामध्ये जे ह्युमन ट्रायल झाले त्यामध्ये कार्सिनोजेनिक पोटेन्शियल दिसून आलेलं नाही. त्यामुळं ते कार्सिनोजेनिक रिस्क त्याची जी आहे ती अॅनिमल स्टडीमध्ये आहे, ह्युमन स्टडीमध्ये नाहीये. ठीक आहे, म्हणजे सर्वायकल ओव्हॅरियन हेपॅटिक कॅन्सरची रिस्क काही दिसून आलेली नाही आहे WHO ने ज्या ट्रायल्स कंडक्ट केल्या. परंतु ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क साईटली इन्क्रीज झालेली आहे, दिसते यंगर वुमेन मध्ये लेस दॅन 35. पण ओव्हरऑल जे अॅनिमल स्टडीमध्ये कार्सिनोजेनिक पोटेन्शियल दिसलं होतं ते ह्युमन स्टडीमध्ये दिसलेलं नाही. दुसरं असं आहे की हे ड्रग्ज दिल्यानंतर मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी होऊ शकते, एक तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं किंवा ॲमिनोरिया पेशंटला दिसून येऊ शकतो. त्यानंतर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल जर आपण स्टॉप केले तर हे रिव्हर्सिबल सप्रेशन ऑफ फर्टिलिटी करतात ड्रग्स. मग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल स्टॉप केल्यानंतर जी फर्टिलिटी आहे
ती परत 1 ते 2 सायकल नंतर येऊन जाते. परंतु जे इंजेक्टेबल प्रिपरेशन्स आपण यूज करतो त्यामध्ये कमीत कमी तर काही पेशंटमध्ये ही फर्टिलिटी रिटर्न येण्यासाठी 6 ते 30 महिने लागतात. 6 ते 30 30 महिने. महिने. 30 महिने म्हणजे किती वर्ष झाले? अडीच 2.5 वर्ष. वर्ष झालं. असं 2.5 वर्ष. हा मग हे रिटर्न ऑफ फर्टिलिटी जी आहे ती स्लो येते. काही पेशंटमध्ये परमनंट स्टरिलिटी पण येऊ शकते. तर हे काही प्रॉब्लेम्स ह्या प्रिपरेशनचे आहे. ओके. त्यामुळं एखाद्या फिमेल पेशंटला काही दिवसांपुरतच फर्टिलिटी सप्रेस करायची असेल तर आणि नंतर तिची इच्छा असेल कन्सिव्ह होण्याची तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स बेटर आहे का इंजेक्टेबल? ओरल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. पद्धत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणी वायवाच विचारलं इंजेक्टेबल प्रिपरेशनचे ड्रॉबॅक काय, तुम्ही सांगू शकता मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होते, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ शकतं किंवा ॲमिनोरिया होऊ शकतं, रिटर्न ऑफ फर्टिलिटीला टाइम लागतो, 6 to 30 मंथ लागू शकतात. काही पेशंटमध्ये वेट गेन, हेडेक दिसून येतं जवळजवळ 5% पेक्षा जास्त पेशंटमध्ये. आणि बोन मिनरल डेन्सिटी हे प्रोजेस्टेरॉन इंजेक्टेबल प्रिपरेशन मुळे कमी होते. बोन मिनरल डेन्सिटी कमी होण्याचं कारण काय ते आपण डिस्कस करणार आहे. बोन मिनरल डेन्सिटी कमी झाली म्हणजे ओस्टिओपेनिया, ओस्टिओपोरोसिसची रिस्क काय होते? वाढते. वाढते. बरोबर आहे. तर हे का वाढते ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ओस्टिओपोरोसिस साठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचा यूज पाहिलाय? पहिले यूज करायचे फिमेल मध्ये, आता नाही करत. बरोबर आहे. त्यात इस्ट्रोजन कॉम्पोनंट बेनिफिशियल आहे. कोणता कॉम्पोनंट? इस्ट्रोजन. आता याच्यात आपण काय यूज करतोय? ओनली प्रोजेस्टेरॉन. ओनली पोजिशन. आता प्रोजेस्टेरॉन यूज केल्यानंतर काय होतं की आता तुम्हाला मी कॉर्टिकोस्टिरॉइड शिकवताना सांगितलं होतं तेव्हा जेव्हा आपण कॉर्टिकोस्टिरॉइड देतो, बरोबर आहे, तर HP ऍक्सिस काय होतो? सप्रेस होतो. सप्रेस होतो. सप्रेस होतो. बरोबर आहे. तसंच हे जे ड्रग्स आपण प्रोजेस्टेरॉन ओनली पिल देतो, तर प्रोजेस्टेरॉन ओनली पिल दिल्यानंतर काय होतं, बॉडी मधलं प्रोजेस्टेरॉनचं कंटेंट काय होतं? वाढतो. वाढतं. आणि प्रोजेस्टेरॉनचं कंटेंट वाढल्यामुळे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमनी अँटेरियर पिट्युटरी मधून FSH आणि LH चं रिलीज कमी होतं. कशाचं रिलीज कमी होतं? FSH आणि LH. FSH आणि LH. LH. त्याच्यामुळं बॉडीमध्ये इस्ट्रोजन बनेल का? नाही बनणार. नाही. रिलीज नाही होणार. इस्ट्रोजनची लेवल काय होईल? कमी होईल. कमी होणार. आणि त्याच्यामुळं हे प्रोजेस्टेरॉन प्रिपरेशन इंजेक्टेबल यूज केले जास्त दिवस, तर 2 ते 3 वर्ष यूज केल्यानंतर काय होऊ शकतं? बोन मिनरल डेन्सिटी कमी होऊ शकते. कमी होणार. त्याचं रिझन काय आहे की इस्ट्रोजनची लेवल कमी होते. कमी होते. आणि इस्ट्रोजनची लेवल का कमी होतं? बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम FSH LH सप्रेस होतं. FSH LH चं रिलीज इनहिबिट होतं. FSH LH हे गोनॅडोट्रॉपिन्स आहे. त्याला आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे? गोनॅडोट्रॉपिन. गोनॅडोट्रॉपिनचं लेवल कमी होते. तर हा एक प्रॉब्लेम इंजेक्टेबल प्रिपरेशन बरोबर आहे. त्याचप्रमाणे काही पेशंटमध्ये मेनोपोज लाईक सिम्पटम्स दिसतात. हॉट फ्लशेस, व्हजायनल ड्रायनेस, रिड्यूस लिबिडो हे पण दिसून येतं. कारण गोनॅडोट्रॉपिन्स कमी झाले, FSH LH कमी झाले, इस्ट्रोजनची लेवल कमी झाली. तर मेनोपोज लाईक सिम्पटम्स ही काही पेशंटमध्ये येऊ शकतात, जसं हॉट फ्लशेस, व्हजायनल ड्रायनेस, लॉस, रिड्यूस लिबिडो. ओके, ठीक आहे. ओके. आता कसं देतात हे तुम्हाला डिपॉट मेट्रॉक्झिप्रोजेस्टेरॉन ऍसिटेट एव्हरी 3rd मंथला द्यायचं, ते तर कळलं तुम्हाला. एव्हरी 3 मंथ नंतर द्यायचं, सॉरी, एव्हरी 3 मंथ नंतर द्यायचं. म्हणजे गॅप किती पाहिजे? 3 महिन्याचा. म्हणजे आज दिल्यानंतर 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर परत रिपीट करा. बरोबर आहे? बरोबर आहे? हो सर. ओके. आणि नॉर इथिन ड्रॉन इनॉन्थेट 2 months. 2 मंथचा गॅप पाहिजे. बरोबर आहे? 2 मंथचा गॅप पाहिजे.
ठीक आहे. आता हे कसं देतात, किती डोस देतात, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आपण कोणत्या दिवसापासून चालू करत होतो मेन्स्ट्रुअल सायकलच्या? 5th डे डे आणि 21 डेज देत होतो. आता हे कसे देतात पहा. डिपॉट-मेट्रॉक्झी-प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट किंवा नॉरइथिनड्रॉन इनान्थेट आर गिवन बाय इंट्रामस्क्युलर रूट. गिवन बाय इंट्रामस्क्युलर. Okay. Intramuscular. Injected intramuscular during the first 5 days of menstrual cycle. म्हणजे आज जर आपण DMPA यूज केला, आज सायकल स्टार्ट झाली त्या फिमेल पेशंटची, तर आजपासून 5 दिवस द्या. बरोबर. त्यानंतर किती महिने थांबा? 3 months. 3 महिने. त्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये परत किती दिवस द्या? परत 5 5 दिवस. आणि नॉरइथन इनान्थेट हे पण पहिले 5 दिवस मेन्स्ट्रुअल सायकलचे यूज करतो आपण. ओके. फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आणि त्यानंतर नॉरइथन इनान्थेट दिल्यानंतर आपण किती महिने थांबायचे? 2 महिने. परत तिसऱ्या महिन्याच्या स्टार्टिंगला ते करायचं आहे. परत 5 दिवस द्यायचं. म्हणजे हे ड्रग इंजेक्टेबल प्रिपरेशन आपण 5 दिवस देतो आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिले 5 दिवस देतो. हे क्लिअर झालं तुमचं? येस. हो. आता डोस जो आहे डिपॉट-मेट्रॉक्झी-प्रोजेस्टेरॉन ऍसिटेटचा 150 मिलीग्राम आहे आणि नॉरइथिनड्रॉन इनान्थेटचा 200 मिलीग्राम आहे. डोस वी आर नॉट एक्सपेक्टिंग. फक्त DMPA 150 मिलीग्राम आणि NEE 200 मिलीग्राम. ओके, ठीक आहे. त्यानंतर नॉरप्लॅन ऑलरेडी मी डिस्कस केलंय. या नॉरप्लॅन मध्ये कोणतं ड्रग असतं? ओके. लिओनॉर्टिस्ट्रॉल. किती कॅप्सूल्स असतात? 6. एका कॅप्सूल असतं कॅप्सूल मध्ये 36 किती? 36 मिलीग्राम 36 mg. mg. आणि टोटल किती झालं? 216. आणि इफेक्टिव्ह फॉर हाऊ मेनी इयर्स? 5 years. 5 years. इंट्रायुटेराइन डिव्हाइस मध्ये काय असतं? प्रोजेस्टेरॉन नावाचं डिव्हाइस आहे. त्यात काय असतं? लिओनॉर्टिस्ट्रॉल. आणि हे किती वर्ष इफेक्टिव्ह आहे? 5 years. 5 years. या दिल्यानंतर लोकल इफेक्ट येतो एंडोमेट्रियम. लोकल ऍक्शन एंडोमेट्रियम रिलेटेड. ओके, तर 5 वर्ष आहे. आणि ट्रान्सडर्मल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये इथिनिन इस्ट्राडियोल आणि नॉरेलजेस्ट्रोमिन आहे. ते वीकली किती वेळा द्यायचंय? Three द्यायचे एकदाच ते. द्यायचं. एकदाच द्यायचं. Once एकदा. वन्स वीकली द्यायचं. किती वीक द्यायचं? 3 3 weeks. weeks. आणि नंतर 1 वीक काय द्यायचा? Gap. गॅप. तर हे ते इंजेक्टेबल पहिल्या 5 दिवसामध्ये एकच द्यायचं का 5 द्यायचे ते? काय इंजेक्टेबल प्रिपरेशन आहे ना सर, ते पहिल्या 5 days मध्ये एक सिंगल डोस द्यायचे का 5 days द्यायचे ते कंटिन्यू? Single doses. Single dose द्यायचा ना? नाही फर्स्ट त्या पहिल्या बरोबर आहे. त्याच्यात मॅडम जे म्हणताय ते कन्फ्युजन मला पण आहे. मी कधी त्याचा यूज पाहिलेला नाहीये. सिंगल डोस आहे सर, सिंगल डोस. सिंगल डोस आहे. 1 ते 5 दिवसात कधी द्या सिंगल डोस. ओके. विथिन 5 days वी हॅव टू यूज. फर्स्ट 5 days. एकच डोस द्यायचा ना म्हणजे? हा, एकच पाहिलं होतं. एकच. ओके, एकच डोस विथिन 5 days द्या असं आहे. ओके, ठीक आहे. फर्स्ट म्हणजे बुक्स मध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्यात थोडं कन्फ्युजिंग आहे. डीप इंट्रामस्क्युलर इंजेक्शन ड्युरिंग फर्स्ट 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलंय त्यांनी. मग ते सिंगल डोसच असेल बहुतेक, कारण 5 दिवस द्यायचं म्हटल्यानंतर मग डेली देणं ते पेशंट नाही घेणार म्हणजे. नाही सर, फर्स्ट टू 5 days मध्ये द्या असं. ओके, सिंगल डोस आहे. सिंगल डोस. ओके, क्लिअर. ओके, ठीक आहे. माझं क्लिअर नव्हतं. माझं आज क्लिअर झालं ते, कारण मी कधी यूज त्याचा पाहिलेला नाहीये. आणि एकदाच घेतो कारण सर पेशंटला. नाही, ते आता डिपोर्ट प्रिपरेशन आहे, पेनफुल राहतील ते. ओके, पेशंट ठीक आहे. म्हणजे त्याचं जे लँग्वेज जी वापरलेली आहे ना त्रिपाठीमध्ये, कन्फ्युजिंग आहे. तर ठीक आहे, पण तुम्ही यूज क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये दिलेला ज्यांनी आहे त्यांना माहित आहे. बरोबर आहे. म्हणजे ते वन इंजेक्शन विथिन 5 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आहे. ओके, फर्स्ट 5 days मध्ये कधी द्या. बरोबर, पहिल्या दिवशी घ्या किंवा चौथ्या दिवशी घ्या किंवा 5व्या दिवशी घ्या. हो असं. ओके 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 ओके. तर मी जे पहिले 5 दिवस घ्यायचं म्हणजे त्याच्यात 5 दिवसात घ्यायचं, असं वर्ड पाहिजे. 5 दिवसात म्हणजे
एकच इंजेक्शन पहिल्या 5 दिवसात कधीही घ्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या, आणि जसं ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे त्याच्यानुसार रिपीट करा. DMPA 3 महिने थांबा, 4थ्या महिन्याला परत एक इंजेक्शन घ्या, आणि NEE जे आहे नॉर इथिनड्रॉन इनन्सेट त्यासाठी 2 महिने थांबा, नंतर परत एक इंजेक्शन घ्या. तर पहिल्या 5 दिवसात एक इंजेक्शन. ओके, तर ते क्लिअर करा. मी सांगताना ते जेव्हा सांगत होतो तो 5 दिवस घ्या असं म्हटलं, ते 5 दिवसात एक इंजेक्शन घ्या ते आहे. ठीक आहे. ओके, ट्रान्सडर्मल पॅचचं पण झालंय. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला संध्याकाळी डिस्कस करूया. संध्याकाळी आपण 10 वाजता घेऊया. ऍक्च्युली मला ते एक लेक्चर मध्येच कव्हर करायचं होतं टॉपिक, परंतु ठीक आहे, वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस झाल्या पाहिजे. ओके, एक लेक्चर आपण एक्स्ट्रा घेऊया, काही हरकत नाही. तर तुम्ही युलिप्रिस्टल पहा काय आहे. बरोबर आहे, युलिप्रिस्टॉल तुम्ही सर्च करा, ग्रुपवर टाका. ओके, त्याचप्रमाणे USP मेथड काय आहे. ओके, ते एक आहे. आणि अजून काय, ट्रान्सडर्मल पॅच. ओके, त्याविषयी पहा. ओरल कॉन्ट्रासेप्ट म्हणजे सॉरी, ओरल वर्ड नाही आला पाहिजे त्या. ट्रान्सडर्मल पॅच मध्ये जे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन आहे ते इंडियात अवेलेबल आहे का नाही ते एक पहा. बरोबर आहे, म्हणजे काही प्रिपरेशन इंडियात अवेलेबल असतात, काही नसतात. ओके, ठीक आहे, चालेल. संध्याकाळी 10 वाजता आपण राहिलेला पाठ घेऊया. त्याचे हे भेटलंय का तुम्हाला, PDF भेटलेलं आहे ना? हो, याचं भेटलेलं आहे सर. तर ठीक आहे, मी हे परत पाठवतो. यात मी काही गोष्टी ऍड केल्यात. हो. ते संध्याकाळी अजून दुपारी मी काही मॉडीफाय केलं. एकदा मी पूर्ण पाहतो. इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये काही गोष्टी मी ऍड केल्यात. तसं तो इम्पॉर्टंट नाही, पण डिस्कशन पॉईंट ऑफ व्ह्यू, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी, लिमिटेशन्स वगैरे हे ऍड केल्यात. तर मी ही मॉडिफाईड PDF तुम्हाला पाठवेल, ती तुम्ही पहा. म्हणजे दिस इज फायनल असं म्हणून ते कन्सिडर करा. आधीच्या याच्यात पण 90% पार्ट म्हणजे मोर दॅन इनफ आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रॉब्लेम नाही, फक्त एक ऍडिशनल अपडेटेड असेल ती पाठवलेली बेटर राहील. ठीक आहे, तर चालेल. 10 वाजता संध्याकाळी आपण पाहूया. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. हो. थँक्यू सर.